आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। येरवड्यात पूर्व वैमनस्यातून एका सराईत गुन्हेगाराचा तिघांनी धारदार कोयत्याने सपासप वार करून खून केला। ही घटना बुधवारी 17 तारखेला पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास गोल्फ चौकाजवळ एका हॉटेल शेजारी घडली। सुधीर चंद्रकांत उर्फ बाळू गवस असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे। या प्रकरणी प्रवीण आचार्य, स्वप्नील आचार्य, रवी आचार्य यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 103-3-5 प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे। याबाबत गौरी शिंदे यांनी येरवडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुधीर गवस यांचे आचार्य कुटुंबासोबत पूर्वीचे वाद होते। गवस याच्यावर मारहाणीसह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते। काही दिवसांपूर्वीच तो जेलमधून सुटला होता। मंगळवारी रात्री जुन्या वादातून त्यांची भांडणे झाली होती। आचार्य कुटुंबियांनी हत्यारासह त्याचा पाठलाग सुरू केला। पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास सुधीर हा गोल्फ चौकाजवळ हॉटेल साई जायका शेजारी लपून बसलेला असताना त्याला तिघांनी गाठले। त्याच्यावर धारदार कोयत्याने डोक्यात आणि शरीरावर वार केले। या हल्ल्यात सुधीर गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले करीत आहेत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।